श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 151. नारायण भट दर्शनासाठी रांगेत उभा राहिला होता, पण पहिल्या दिवशी प्रचंड गर्दीमुळे त्यांना स्वामींचे दर्शन झालेच नव्हते. दुसऱ्या दिवशी 30 तरा. जेवढा नारायण भट स्वामींच्या दर्शनासाठी कासावीस होत होता, तेवढे त्याला स्वामींचे दर्शन दुर्लभ होत चालले होते. तिसऱ्या दिवशी स्वामींची मनस्थिती चांगली नव्हती. अचानक ते संतापले होते. त्यांनी उग्र रूप धारण केले होते. आपल्याजवळ कोणालाही फिरकू देत नव्हते. आपले दर्शन कोणालाही देत नव्हते. सर्वच जण हताश झाले होते. बाळप्पा, चोळप्पा, भुजंगा, सुंदराबाई आणि इतर सेवेकरी स्वामी प्रसन्न व्हावे म्हणून आपल्या परीने प्रयत्न करीत होते. तरीही उग्र रूप धारण केलेल्या स्वामींसमोर जाण्याचा आत्मविश्वास त्यांना नव्हता. नारायण भट्टाने स्वामींचे दर्शन व्हावे म्हणून चोळप्पा आणि सुंदराबाईकडे साकडे घातले होते, पण त्यांनीही त्या बाबतीत असमर्थता दाखवली होती. तरीही गर्दीतूनच नारायण भट्ट उभा राहिला होता. स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय अक्कलकोटहून परत सोलापूरला जायचं नाही असाच पण त्यांनी मनाशी केला होता. त्यासाठी भूक लागली तरी काही खाण्यासाठी त्यांनी रांग सोडली नव्हती. आपण खाण्यासाठी रांग सोडली तर आपल्या दर्शनाची संधी उकलली जाईल अशी मनोमन त्याला भीती वाटत होती. म्हणूनच तो काही न खाता पिता सतत 3 दिवस आणि 3 रात्री स्वामींच्या दर्शनाची इच्छा मनात धरून रांगेत उभा होता. जेव्हा तो स्वामींची कुचेष्टा करीत होता, निंदा करीत होता, तेव्हा त्याला अगदी सहज स्वामींचे दर्शन होत होते. पण आज पक्षपात पदे होऊन सुद्धा स्वामींचे भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी आला होता, तेव्हा त्याला स्वामींचे दर्शन दुर्लभ झाले होते. हीच तर स्वामींची लीला होती. जणू काही ते नारायण भट्टाची परीक्षा घेत होते, त्याला पारखून घेत होते. 3 दिवसानंतर नारायण भट्टाला स्वामींचे दर्शन होणार होते अशी आशा वाटू लागली होती. श्वासनयनांते दुरूनच स्वामींचे तेजपुंज चेहऱ्याकडे पाहत हळूहळू पुढे सरकत होता. स्वामींकडे पाहत असताना गदगद होत होता, उचंबळून येत होते. समोर प्रत्यक्ष देव असूनही आपण त्याला ओळखू शकलो नाही म्हणून नारायण भट फडाफडा आपल्या गालात मारूनही घेतले होते. चहूकडे एकच घोष सुरू होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. न कळत नारायण भट्टी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू लागला. तो मंत्राचा जप करू लागता आपले सारे पाप धुवून गेले आहेत अशी विलक्षण अनुभूती नारायण भट्टाला झाली होती आणि नारायण भट सद्गतीत झाला होता. नारायण भट जेव्हा स्वामी समोर येऊन उभा राहिला तेव्हा भाववेगाने त्याने संपूर्ण शरीर कापत होते. शाश्रू नयनाने त्याने स्वामींचे हात जोडले आणि तात्काळ स्वामी समोर लोटांगण घेत तो म्हणाला, स्वामी राया, मला क्षमा करा, मला क्षमा करा. आणि नारायण भट्ट अक्षाबोक्षी रडू लागला, माझ्याकडे अक्षम अपराध घडला स्वामी महाराज, मला क्षमा करा. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.